नमस्कार मंडळी. मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजचा हा एपिसोड थोडासा मी अं, एक थीम बेस्ड एपिसोड्सची माझं हे आयडिएशन आहे. सो याच्यावरती तुमचा फीडबॅक मला एक्सपेक्टेड आहे. तुम्हाला कसा वाटला किंवा अशा पद्धतीचे अजून एपिसोड्स तुम्हाला ऐकायला आवडतील का? हेही मला नक्की सांगा. तर याच्यामध्ये या टाईपच्या एपिसोडमध्ये ज्याला मी कट द नॉईज असं नाव द्यायचं डोक्यात आहे. तर बेसिकली कट द नॉईज म्हणजे काय? तर नॉईजचा जो सिंपल अर्थ आहे की डिस्टर्बन्स किंवा डिस्ट्रॅक्शन जे असतं, तर ते आपण बाजूला करूया आणि ते कशा पद्धतीने आपण करणार आहोत ह्याचं थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. काही कॉमन क्वेश्चन्स आहेत किंवा फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स जे स्टार्टअप फाउंडर्स Google करतात. तर त्यातले काही प्रश्न आपण या एपिसोड्समध्ये घेणार आहोत. आणि ते प्रश्न मी ॲक्चुअली Googleवरती इथे टाकतोय रेकॉर्ड करताना. ज्या काही लिंक्स येतायत किंवा पहिल्या 1-2 पानावरती आपण जे काही कंटेंट येतंय, ते उघडून त्याचं तुम्हाला थोडंसं वाचून दाखवून त्याच्यातलं नेमकं आपल्यासाठी किंवा आपल्या स्टार्टअपसाठी काय कॉन्टेक्स्ट आहे त्याचा किंवा बऱ्याचदा काय होतं की आता तुम्हाला लक्षात येईल ह्या एपिसोडमध्ये की जे काही कंटेंट आपल्याला Googleवरती मिळतं, ते इंडियन स्टार्टअप्सच्या दृष्टीने किंवा खास करून लोकल स्टार्टअप्स आपला नवीन जर का स्टार्टअप असेल, तर त्या दृष्टीने कितपत रेलेव्हंट असतं आणि जर रेलेव्हंट नसेल, तर त्यातलं नेमकं काय आपण वाचायला पाहिजे किंवा काय शिकायला पाहिजे, हे अनेक फाउंडर्सला कळत नाहीत आणि मग अमेरिकेमधल्या कुठल्यातरी स्टार्टअपच्या स्ट्रॅटेजीज या पुण्यातल्या स्टार्टअपमध्ये वापरायचा एक थोडीशी चूक करतात म्हणू आपण असं, की एफर्ट जातो थोडासा, पैसे जातात. एस्पेशली ॲड्स किंवा तुम्ही प्रमोशनल बजेटिंगवरती जर का बोलत असाल किंवा प्राइसिंगवरती बोलत असाल किंवा शोधत असाल प्रश्न, तर कॉन्टेक्स्चुअली ते कितपत राईट असतात किंवा कितपत योग्य असतात आपल्या स्टार्टअप्सना, हे तपासायची आपल्याला सवय लागली पाहिजे. यासाठी हा एक्सरसाइज आहे, जो तुम्ही सुद्धा महिन्यातनं एकदा किंवा जेव्हा तुम्ही हे प्रश्न विचाराल Googleला, त्यावेळेस ती इन्फॉर्मेशन डायसेक्ट कशी करायची याची ही प्रॅक्टिस आहे. तर आपण ही रेकॉर्डिंग करताच ही प्रॅक्टिस करणार आहोत आणि तुमच्या डोक्यातले काही प्रश्न जर का असतील, की ज्याची उत्तरं तुम्हाला थोडीशी कन्फ्युजिंग वाटतायत किंवा असं वाटतंय, की अरे नाही हे माझ्या स्टार्टअपला हवं आहे हा प्रश्नाचं उत्तर, पण जी काही इन्फॉर्मेशन मिळतीये ती फार काही योग्य आहे असं वाटत नाहीये. तर ते तसे प्रश्नसुद्धा तुम्ही मला ईमेलवरती किंवा माझ्या Instagramवरती तुम्ही अ, मला पाठवू शकता. तर आपण ह्या थोड्याशा एक्सपेरिमेंटला आपण सुरुवात करूया. त्याच्यातला पहिला प्रश्न जो बऱ्यापैकी कॉमनली फाउंडर्स किंवा स्टार्टअप फाउंडर्स ह्या Google करतात, ती म्हणजे स्टार्टअप ग्रोथ स्ट्रॅटेजी. व्हॉट इज स्टार्टअप ग्रोथ स्ट्रॅटेजी? बेस्ट स्टार्टअप ग्रोथ स्ट्रॅटेजी. असं जर का तुम्ही Googleला पंच केलंत, तर आता मी ते केलेलं आहे आणि स्टार्टअप ग्रोथ स्ट्रॅटेजी म्हणल्यावर पहिल्या 3 तर स्पॉन्सर्ड अ, अशा लिंक्स आपल्याला दिसतात. आणि आपल्याला जे काही आता येतंय समोर ते आपण बघू. ओके. सो पहिली लिंक जी नॉन स्पॉन्सर्ड आहे, तर ती आहे Hartford.com मध्ये स्ट्रॅटेजीज फॉर स्टार्टअप, टॉप 7 स्टार्टअप एक्सपॅन्शन स्ट्रॅटेजीज फॉर सक्सेस. आता हेच फाउंडर्सला हवं असतं, की सक्सेस पण पाहिजे आणि ग्रोथ पण झाली पाहिजे. तर त्याच्यामध्ये आता आपण एक-एक पाहूया, की ते कंटेंट किती रिलेव्हंट आहे. बऱ्याचदा असं लक्षात येईल, की ते कंटेंट फार रिलेव्हंट नसतं. म्हणजे आता हे कुठले जे काही कंटेंट पोर्टल्स आहेत, त्याच्यावरती अनेक जण लिहितात आता. सो आता यांनी 7 स्ट्रॅटेजीज म्हणलेल्या आहेत. टॉप 7 स्टार्टअप ग्रोथ स्ट्रॅटेजीज फॉर सक्सेस. अंडरस्टँडिंग युअर टार्गेट मार्केट. तर याचं अगेन रिलेव्हन्स जर का बघितलं तर पहिल्या 2-3 महिन्यामध्ये किंवा ऑब्व्हियसली रिअसेस करावं लागतं. पण ही ऑनगोइंग प्रोसेस आहे आणि थोडेसे चेंजेस त्याच्यात करायला लागतात. पण मेंबर्स ऑफ युअर टार्गेट ऑडियन्स टिपिकली शेअर सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स, पर्सनल इंटरेस्ट. पण ही ग्रोथ स्ट्रॅटेजी म्हणून अ, त्याच्याकडे पाहणं हे कितपत योग्य आहे? तर प्रॉबॅबली नाहीये. ॲनलायझिंग द कॉम्पिटिशन.
ही पण तुमची ग्रोथ स्ट्रॅटेजी होऊ शकत नाही. न्यू आयडियाज फॉर सेल्स, मार्केटिंग, व्हॉट कॉम्पिटिटिव्ह प्राइसिंग फॉर युअर इंडस्ट्री. हे खूपच हे आहे. आता तिसरा पॉइंट बघा, आयडेंटिफायिंग अ व्हॅल्यू प्रपोजिशन. व्हॅल्यू प्रपोजिशन हे तुमचं डे 1ला तयार पाहिजे एक आणि 2 ते इव्हॉल्व होत जाणार आहे. जसं-जसं तुमचे प्रॉडक्ट मॅच्युअर होईल किंवा प्रॉडक्ट लाईन वाढेल, सर्व्हिसेस तुमच्या थोड्याशा ॲड होतील, फाईन ट्यून होतील. त्याच्यावरनं व्हॅल्यू प्रपोजिशन तुमचं थोडंसं चेंज होणार आहे. तुम्हाला प्राईसचा अंदाज येणार आहे. सो आता हा प्रश्न जेव्हा आपण Google करतो स्ट्रॅटेजीज फॉर ग्रोथ, ह्याच्यामध्ये असं अझ्युम आपण करतोय आता, की 6 महिने, 8 महिने तुमचा स्टार्टअप चालू झालाय आणि तुम्हाला आता तो ग्रो करायचा आहे. अशा एंटरप्रेन्योर्सना जर का ही उत्तरं मिळाली, तर याच्यामधनं काही फारसं मिळत नाही. एस्टॅब्लिशिंग अ लाँग टर्म गोल फॉर युअर स्टार्टअप. अगेन ग्रोथ स्ट्रॅटेजी किंवा ग्रोथ कसं करायचंय तेच माहिती नाही. याच्यातनं कळत नाही म्हणजे युजिंग सोशल मीडिया असा एक मोघम त्यांनी टाकलेलं आहे. इन्क्रीजिंग ट्रॅफिक टू युअर वेबसाईट पण कसं ते सांगायला पाहिजे ना. स्टार्टिंग रेफरल प्रोग्राम वेअर कस्टमर्स गेट अवॉर्डेड इफ दे सेंड समवन न्यू टू युअर लोकेशन. आता परत हा लोकेशन बेस्ड बिझनेस जर का असेल, ऑनलाईन तुम्ही असाल तरी हा रेफरल प्रोग्राम तुम्ही डेफिनिटली रन करू शकता. मग आता ह्या सगळ्या आत्ता आपण जे वाचलं त्याच्यामध्ये ह्या 2 गोष्टी काय म्हणतात उपयोगी आहेत तुम्हाला किंवा त्याच्यावरती तुम्ही लक्ष केंद्रित करू शकता. की इन्क्रीजिंग ट्रॅफिक टू युअर वेबसाईट. मग तो कसा करायचा? तर कंटेंट बेसिकली कंटेंट तुम्हाला थ्रो करायचं आहे. कंटिन्युअसली वेगवेगळ्या पद्धतीने, इफेक्टिव्हली म्हणा, ह्युमरसली, एंटरटेनमेंट वापरून, इन्फॉर्मेशन वापरून तुम्हाला कंटेंट हे कंटिन्युअसली शेअर करायचं आहे. आता याच्यामध्ये प्लॅटफॉर्म कुठला स्ट्राँग आहे, हे थोडंसं आपण मागे ठेवूया. पण जिथे-जिथे तुम्हाला कंटेंट पुश करणं शक्य आहे, म्हणजे LinkedIn पासून YouTubeपर्यंत, WhatsAppपर्यंत, Telegram असेल, अशा छोट्या कुठल्याही छोट्या म्हणजे न वापरलेले, ज्याला सोशल मीडिया असं आपण म्हणत नाही. पण कंटेंट डिस्ट्रिब्युशनसाठी जे प्लॅटफॉर्म्स वापरतात किंवा तुम्हाला वापरता येतील, अशा सगळीकडे एका वेगळ्या पद्धतीचं म्हणजे त्या-त्या मीडियाला सुटेबल असं कंटेंट तुम्हाला शेअर करावं लागेल. त्याच्यातला ईमेल मार्केटिंग हा थोडासा निग्लेक्टेड पार्ट आहे. ईमेल मार्केटिंगसुद्धा रेग्युलरली करणं, म्हणजे त्याच्यात एक फ्रिक्वेन्सी ठरवून ते करणं फार इम्पोर्टंट आहे. हॉनेस्टली स्टार्टअप फाउंडर्सना ह्या सगळ्या गोष्टींना कितपत वेळ मिळेल हाही एक मुद्दा आहे. पण थोडंसं टाईम मॅनेजमेंट जर का केलं आणि एक महिन्यातनं 2 ईमेल्स पाठवायचेत आपल्याला रिलेटेड टू युअर प्रॉडक्ट ऑर सर्व्हिस. त्यातला डेटाबेस हा अगेन थोडासा सेकंडरी मुद्दा येतो. कारण 10-15 लोकं असतील किंवा 150 लोकं असतील. तुम्हाला फ्रिक्वेंटली कंटेंट पुश करणं फार महत्वाचं आहे. आणि माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी सांगतो, की ईमेल मार्केटिंग इफेक्टिव्ह जरी असलं तरी मला पर्सनली ते माझ्या आउट ऑफ साइट असतं. म्हणजे मी पण बऱ्याचदा विसरतो शेड्यूल करायला. आणि मग नंतर कधीतरी अचानक लक्षात येतं, की अरे, आपल्याला आता ही ऑफर पुश करायची आहे, तर आपण एक ईमेल सेंड करू. पण इन्फ्रिक्वेंट जर का तुम्ही ईमेल्स पुश केले, तर त्याचा मग फायदा दिसत नाही. आणि मग असं वाटतं, की अरे, ईमेल मार्केटिंग डझंट वर्क. पण तुम्ही जर का थोडंसं प्लॅन केलंत आणि टेम्प्लेट सेट करून ठेवले, तर बऱ्याचशा सर्व्हिसेस आहेत ज्या स्टार्टअप्ससाठी पहिल्या 1000 ईमेल आयडीसाठी वगैरे फ्री तुम्हाला मिळू शकतात. मेलचिम्प मी बऱ्याचदा वापरतो. आणि दॅट इज अ गुड सर्व्हिस. पण येस, म्हणजे आळशीपणा होतो. माझाही होतो. मी तो फ्रिक्वेंटली करतोच असं नाहीये. आणि ते मला पण करायचंय. तर तुम्हीही करा. पुढे जाऊया. कॉम्पिटिटर्स आहेत का? बिल्डिंग अ स्टार्टअप टीम. प्रॉडक्ट मॅनेजर, मार्केटिंग ऑफिसर, सेल्स मॅनेजर. ग्रोथ स्ट्रॅटेजी नाहीये अरे ही. असू दे. डेव्हलप अ ग्रोथ आताचा 7वा पॉइंट त्यांनी मांडलाय, की डेव्हलप अ स्टार्टअप ग्रोथ प्लॅन आणि त्याच्यावर मोजून 4 वाक्य लिहिली. स्टार्टअप फेल मोर दॅन दे आर सक्सेसफुल टू हेल्प एन्श्योर युअर बिझनेस इज ऑन द रोड टू अ प्रॉस्परस फ्युचर. यू विल नीड टू डेव्हलप द राइट स्टार्टअप ग्रोथ स्ट्रॅटेजीज. These details plan come together by combining your target market value म्हणजे वरची समरी केली फक्त 7वा पॉइंट म्हणजे. सो बेसिकली आयडिया ही आहे, की या लिंकवरनं आपल्याला फार काही शिकण्याजोगं मिळालेलं नाहीये.
त्यातले 1-2 पॉइंट्स आहेत. सो बेसिकली असं डायसेक्ट तुम्ही करायला शिकलं पाहिजे. आता ह्या सुद्धा जर का तुम्ही लिंक्स बघताय, तर दुसरी मी एक लिंक उघडतोय 6 की स्टेप्स टू टेक स्टार्टअप फाउंडर्स ब्लॉग. 2018चं आर्टिकल आहे आणि आता 23 मध्ये ह्याच्यातले बरेचसे रिलेव्हंट नाहीयेत किंवा नसू शकतील. आपण आता बघूया. टॉप 6 फंडामेंटल्स ऑफ सक्सेस ग्रोथ स्ट्रॅटेजी. त्यांनी वेगळाच झोन पकडला. पण बघू काय म्हणतात. आयडेंटिफाय अ टार्गेट ऑडियन्स. परत तेच बोलतात. एस्टॅब्लिश की परफॉर्मन्स इंडिकेटर्स. कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट, बर्न रेट, ग्रॉस प्रॉफिट मार्जिन. पॉपअप्स. ओके. मॉनिटर युअर कॉम्पिटिशन. मेक स्मार्ट हायर्स म्हणजे टीम ग्रोथ, स्केल रिस्पॉन्सिबिलिटी. सो जर का तुम्ही बघितलं तर साधारण सिमिलर कंटेंट आपल्याला मिळतं. आता आपण थोडंसं क्वेश्चन चेंज करूया. हाऊ टू क्रिएट स्टार्टअप ग्रोथ डिसेंबर 2022 त्यातल्या त्यात नवीन. सप्टेंबर 2021 मध्ये युअर स्टोरी चांगलं स्टार्टअपसाठीचं पोर्टल आहे. तिथली आपण वाचूया. त्यांची 6वं-7वं आर्टिकल आहे. सप्टेंबर 2021 मध्ये. हाऊ स्टार्टअप्स कॅन ग्रो 5 युजफुल टिप्स टू रिमेंबर. सो टेक्निकली आपण जो प्रश्न विचारला त्याच्या थोडंसं वेगळंच आहे हे. डेव्हलप अ सॉलिड प्लॅन, नो युअर कस्टमर, पोझिशनिंग अँड मार्केटिंग, हायर राइट पीपल. सो तुम्हाला हे लक्षात येतंय का, की हे सगळे आर्टिकल्स ना Google सर्चसाठी बनवलेले आहेत. त्या कीवर्ड्सवरनं हे आर्टिकल्स थ्रो होतात. त्याच्यातनं बऱ्याचदा तुम्हाला तुमची उत्तरं ना खूप वेग मिळतात किंवा याच्यात वेळ खूप जातो. आणि त्यामुळे डोमेन स्पेसिफिक काही न्यूजलेटर्स असतील किंवा कोणाच्या ईमेल लिस्ट्स असतील किंवा पॉडकास्ट असतील. माझाच पॉडकास्ट असं नाही. पण अनेक पॉडकास्ट असे आहेत, इंग्लिशमध्ये सुद्धा आहेत. खूप चांगले-चांगले पॉडकास्ट आहेत, की जे प्रॉडक्टसाठी जर का तुम्हाला पॉडकास्ट हवा असेल, खूप सुंदर पॉडकास्ट आहे. त्याचं नाव आहे लेनीज पॉडकास्ट. तर लेनीज पॉडकास्टमध्ये त्याची ईमेल लिस्ट पण खूप मोठी आहे. पण हे स्पेसिफिकली प्रॉडक्ट ग्रोथ आणि करियर या दृष्टीनेच त्याचे इंटरव्ह्यूज असतात आणि खूप सुंदर रँकिंग आहे त्याचं. फार वेगवेगळ्या पद्धतीचे प्रॉडक्ट्स म्हणजे फेमस प्रॉडक्ट्स असतील किंवा माहिती नसलेले प्रॉडक्ट्स असतील. तर याचे फाउंडर्स म्हणा किंवा याचे प्रॉडक्ट मॅनेजर्स बेसिकली हे या पॉडकास्टवरती येतात आणि तुम्हाला खूप वेगवेगळ्या पद्धतीने शिकता येऊ शकतं प्रॉडक्ट डेव्हलपमेंट या सब्जेक्टमध्ये. त्याच्यानंतर एक चांगला पॉडकास्ट आहे तो म्हणजे द साइड हसल शो नावाचा एक पॉडकास्ट आहे. सो बेसिकली ज्या लोकांना स्टार्टअप चालू करायचा आहे किंवा ज्यांनी एक पॅरलल स्ट्रीम ऑफ इन्कम म्हणून स्टार्टअप चालू केलेला आहे, की जे फुल टाईम स्टार्टअप नाही करत आहेत. पण मग त्यांच्या सक्सेस स्टोरीज कशा आहेत आणि मग तिथनं त्यांनी काय टूल्स वापरले, त्यांनी स्ट्रॅटेजी कशी बनवली, त्यांनी मार्केट सर्व्हे कसा केला, त्यांनी प्रॉडक्ट प्राइसिंग कसं केलं, त्याचं ट्रॅकिंग कसं केलं आणि मग कंपनी स्केल कशी होत गेली आणि मे बी कालांतराने त्यांनी नोकरी सोडली आणि दे स्टार्टेड डूइंग इट फुल टाईम. तर अशा पद्धतीचे म्हणजे आपल्या पॉडकास्टवरती सुद्धा तुम्ही जर का बघितलं तर एंटरप्रेन्योर्स बरोबरच्या ज्या गप्पा आहेत, तर त्या फार फॉर्मल न होता किंवा त्याच्यातनं आपल्याला काय शिकता येईल, याचा जास्त विचार होतो. कुठले टूल्स वापरलेत किंवा असं त्यांनी काय स्ट्रॅटेजी वापरली. एकदा ग्रोथ दिसायला लागल्यावरती त्यांनी काही वेगळ्या पद्धतीने या सगळ्याला अप्रोच केलं का? तर हे प्रश्न तुम्हाला डोमेन स्पेसिफिक पॉडकास्ट्समधनं, YouTube चॅनल्सवरनं हे नक्की मिळेल. पण Googleवरती जर का आता एक अजून एक मला तिथे प्रश्न दिसला, जो अनेक लोकं त्याचा वापर करतात. तो म्हणजे ग्रोथ स्ट्रॅटेजीज फॉर नाही, स्टार्टअप ग्रोथ स्ट्रॅटेजी टेम्प्लेट. आता टेम्प्लेट म्हटल्यावरती काय येतं माहिती आहे का? तुम्हाला एक काहीतरी स्लाइड्स आणि असे येतील भयानक. हे का? ग्रोथ स्ट्रॅटेजी चेकलिस्ट. प्लॅन युअर बिझनेस गोल विथ धीस 5 टेम्प्लेट्स. तर अगेन हा त्यांना त्यांचं ट्रॅफिक वाढणार आहे यानी. तसं काही येत नाही. आवर स्टार्टअप्स 12 मंथ ग्रोथ स्ट्रॅटेजी. ग्रूव्ह ब्लॉग, ग्रूव्ह HQ. ओके. काय म्हणतात बघू. इन दिस पोस्ट रिव्हील नेक्स्ट ग्रूव्ह ब्लॉग. In this post, we reveal the steps we took to develop a growth strategy for the next 12 months of Groove.
यांनी यांच्याच तो बऱ्याचदा काय होतं, की कुठल्यातरी वेगळ्याच पोर्टलवरती आपण हे वाचतो आणि त्याचा कॉन्टेक्स्ट हा त्याच्या कंपनीसाठी असतो. इथे मला तसंच दिसतंय. पण लेट अस सी काय म्हणतात. प्रॉडक्ट मार्केट फिट, 3 पिलर्स ऑफ ग्रोथ स्ट्रॅटेजी, लीडरशिप इन बिल्डिंग द ग्रूव्ह ब्रँड. सो ग्रूव्ह नावाचा जो ब्रँड आहे त्याच्याविषयी हे आहे. सो रेलेव्हंट नाही होत. आता अशा वेळेस काय करायचं ह्याच्यात तुम्हाला सर्च पण इम्प्रूव्ह करता येऊ शकतो. म्हणजे तुमचा स्टार्टअप समजा ग्रोथ स्ट्रॅटेजीज असं आपण करू. बेकरी स्टार्टअप ग्रोथ स्ट्रॅटेजीज असं आपण टाइप करून बघूया. 7 हायली इफेक्टिव्ह रेस्टॉरंट मार्केटिंग टॅक्टिक्स. आता हा त्याने कीवर्ड बदलला. पण ठीक आहे. हाऊ टू क्रिएट अ बेकरी मार्केटिंग स्ट्रॅटेजी 2023. बरं. असं एक काहीतरी लिंक आली आहे. तर आपण पाहू. सो सर्च इम्प्रूव्ह करताना आपण कीवर्ड्स जितके जास्त स्पेसिफिक टाकू आपल्या बिझनेससाठी तिथे तुम्हाला थोडीशी चांगली उत्तरं किंवा चांगलं कंटेंट मिळण्याची शक्यता आहे. पण जर का जे काही 25 मिनिटं आपण 20 मिनिटं जे काही याच्या Googleवरती घालवली, तर त्याच्यातनं फार काही भारी आपल्याला कंटेंट मिळत नाही असं दिसतंय. आता गेट फ्री डाउनलोड वगैरे म्हणजे ह्यांचा तोच प्रकार दिसतोय. युजिंग धिस यूज धिस बेकरी मार्केटिंग गाईड टू डिस्कव्हर टिप्स एंड स्ट्रॅटेजीज फॉर क्रिएटिंग अ लॉयल कस्टमर बेस फॉर अ रेस्टॉरंट म्हणले त्यांनी. बरं ठीक आहे. फ्लॉवरी लँग्वेज, डझंट केअर. देअर इज लॉट ऑफ ओके. पहिल्या पॅराग्राफमध्ये तर काहीच नाही लिहिलेलं त्यांनी. फालतूपणा लिहिलाय. व्हॉट इस अ रेस्टॉरंट मार्केटिंग स्ट्रॅटेजी? अरे बापरे! सेम परत तिथे तेच दिसतंय. टार्गेट मार्केट, बायर पर्सोना आणि इंडस्ट्री रिसर्च. काही संबंध नाही त्याचा. स्मॉल बिझनेसेस लाइक ह्यूज बजेट फॉर बेकरी मार्केटिंग. ओके. हाऊ टू प्लॅन. बरं. इफ यू नो दॅट बेकरी विल प्रायमरीली ऑन वगैरे, वगैरे, वगैरे. बेकरी मार्केटिंग बजेट अल्सो डिपेंड्स ऑन बापरे! आणि असं करून संपवलं त्यांनी. नाही, नाही. आहे. ठीक आहे. बेकरी मार्केटिंग ॲड ॲज एन एक्झाम्पल. Plan a soft launch, a launch which is fantastic opportunity to gather feedback. Okay. Offer sweet giveaways. Okay. Host local events. हां, धिस इज अ गुड आयडिया. म्हणजे धिस इज अ गुड पॉइंट. जर का तुमचं बेकरी असेल, म्हणजे तुम्ही घरनं समजा ऑपरेट करत असाल, असं आपण अझ्युम करू, की तुमचं शॉप नाहीये. पण मग लोकल इव्हेंट तुम्ही डेफिनेटली एक मीटअप करू शकता. ज्यांना केक आवडतो किंवा ज्यांना केक शिकायचा आहे. अशा लोकांसाठी छोटासा इव्हेंट तुम्ही ऑर्गनाइज करू शकता. त्याचं बजेटिंग तुम्हीच ठरवा, की समजा मला एक ₹2,000 खर्च करायची तयारी आहे माझी. तर सोसायटीचा हॉल असतो, मित्राच्या मोठं घरी थोडंसं जागा असते, तुमच्या घरी थोडीशी जागा असेल. तर एक 10 लोकं जरी आले आणि त्यांना तुम्ही तुमचे प्रॉडक्ट्स खायला दिले. अ, नवीन लोकं शक्यतो आली पाहिजेत प्रत्येक इव्हेंटला. नाहीतर 30-30, 10 लोकं आली तर त्याचा उपयोग नाही होणार. पण असेच छोटेसे इव्हेंट्स ऑर्गनाइज करणं हे खूप इम्पोर्टंट आहे स्टार्टअपसाठी कम्युनिटी बिल्डिंगला. याने काय होतं तुम्हाला पर्सनली लोकं भेटतात आणि मग एक वर्ड ऑफ माउथ हा जो किंवा वर्ड ऑफ माउथला आपण कमी इम्पोर्टन्स देतो हल्ली असं वाटतं मला. असं वाटतं की Instagramवरती जर का ऑर्डर आली किंवा जिथे जर त्याचे फॉलोअर्स असतील, तरच तुमचा बिझनेस ग्रो होईल. त्याने डेफिनेटली होतो. पण शेवटी वर्ड ऑफ माउथ सुद्धा आहे. जर का एखाद्या मित्राने, मैत्रिणींनी, अ, नातेवाईकांनी जर का रेकमेंड केलं असेल आपल्याला, की "अरे केक कुठून आणायचा?" तर ह्यांच्याकडनं आण. ते चांगलं बनवतात किंवा डिझाईन्स छान आहेत, स्वस्त आहे, व्हॉटएव्हर. पण वर्ड ऑफ माउथनी तुम्हाला बिझनेस खूप चांगला मिळणार आहे. आणि तुमची तुम्ही कम्युनिटी जर का बिल्डअप करत गेलात अशा इव्हेंट्समधनं, तर त्याचा खूप फायदा होतो. सो ह्या आर्टिकलमध्ये हा पॉइंट चांगला आहे, की होस्ट स्मॉल इव्हेंट्स. आता त्यांनी खाली म्हणलंय व्हॉट आर द मोस्ट कॉमन बेकरी मार्केटिंग स्ट्रॅटेजीज. त्यांनी 2 डिव्हाईड केल्यात ऑर्गॅनिक आणि पेड. बरं. ऑर्गॅनिक मार्केटिंग फॉर बेकरीज. ऑर्गॅनिक मार्केटिंग इज अ स्ट्रॅटेजी दॅट अट्रॅक्ट्स ठीक आहे, ज्ञान भाजे. ऑर्गॅनिक मार्केटिंग इन्क्लूड्स स्ट्रॅटेजीज लाइक पोस्टिंग ऑन सोशल मीडिया. ओके. पब्लिशिंग ब्लॉग पोस्ट एंड आर्टिकल्स. ओके.
युजर जनरेटेड कंटेंट म्हणजे बेसिकली तुमच्या कस्टमर्सनी तुम्हाला फोटो पाठवले असतील पार्टीचे. आपण बेकरीविषयी बोलतोय म्हणून, की केक कटिंगचे वगैरे, वगैरे. तर ते वापरता येईल. SEO, ईमेल न्यूजलेटर्स, ऑनलाईन प्रेस रिलीज, वर्ड ऑफ माउथ. हे ऑर्गॅनिकमध्ये त्यांनी म्हणलेलं आहे. आपण मगाशी बोललो त्याविषयी. अ, आता इथे फक्त चेंज असा आपण करू शकतो, की किंवा रादर आपण आता हे जे 2 पॉइंट्स आहेत पहिले, की पोस्टिंग ऑन सोशल मीडिया, Instagram, Twitter, Facebook, Pinterest, TikTok आणि LinkedIn. Pinterestवरती एक हरकत नाहीये एपिसोड करायला. कारण काही बिझनेसेस Pinterestवरती खूप चांगला रीच मिळवू शकतील. तर आपण एखादा एपिसोड Pinterestवरती पण करूया. आणि दुसरं आहे पब्लिशिंग ब्लॉग पोस्ट एंड आर्टिकल्स दॅट आर रिलेव्हंट टू युअर ऑडियन्स. तर या दोन्हीमधनं आपल्याला शिकण्यासारखं एवढंच आहे, की रेग्युलरली पोस्टिंग करायला पाहिजे. इथे फ्रिक्वेंटली पोस्ट्स करायला पाहिजेत. म्हणजे कंटेंट शेअर करायला पाहिजे. आणि आत्ता व्हिडिओ कंटेंट हे सगळ्यात जास्त पोस्ट करणं गरजेचं आहे. स्टोरीज टाकणं गरजेचं आहे Instagramवरती. अं, याच्यात सुद्धा आता बरेचसे लोकं मला भेटतात, तेव्हा ते म्हणतात, "गरजेचं आहे म्हणजे असं काही आम्हाला वाटत नाही." सो व्हिच इज फाईन. म्हणजे तुम्हाला जितकं करायचंय तितकं करू शकता. पण सांगण्याचा हेतू एवढाच आहे, की कन्सिस्टंटली जर का तुम्ही केलत आणि जर चांगल्या पद्धतीने क्वांटिटीमध्ये पण केलत, म्हणजे एकच पोस्ट टाकली, मग 2 आठवडे काही टाकलं नाही, असं केलं तर तुम्हाला हवा तो रीच मिळणार नाहीये. अ, हव्या तेवढ्या ऑर्डर्स मिळणार नाहीत आणि आपण स्टार्टअप किंवा कुठलाही बिझनेस जेव्हा चालू करतो, तेव्हा त्याच्या मागे उद्देश एवढाच असतो, की आपल्याला ह्याच्यातनं आपल्याला हवं ते काम, पाहिजे ते काम, आवडीचं काम करता यावं आणि त्याच्यातनं पैसेसुद्धा चांगल्या पद्धतीने मिळावेत. हा एकच थॉट असतो. तर त्यामुळे त्याच्यात मला कंटेंट क्रिएट करायला आवडत नाही किंवा मला त्याची लाज वाटते किंवा मला सुचत नाही. अशा जर गोष्टी पुढे येत असतील तर मग मग जितक्या ऑर्डर्स मिळतील तितक्याच आपल्याला त्याच्यावर समाधान मानावं लागेल. पण येस व्हिडिओ कंटेंट सतत क्रिएट करणं आणि सोपं आहे. सो काय तुमच्याकडे फोन आहे, तुमच्याकडे टूल्स आहेत. Instagram आणि YouTube शॉर्ट्स आहेत. TikTok आपल्याकडे नाहीये, बॅन झालंय. पण WhatsAppवरती सुद्धा शॉर्ट तुम्ही ते स्टेटस म्हणून काही व्हिडिओज टाकू शकता. हाय व्हॅल्यू प्रोडक्शन असायला पाहिजे असं अजिबात नाही. म्हणजे तुम्ही त्याच्यावरती जर फिक्सेटेड असाल, तर ते पहिलं डोक्यातनं काढून टाका, की राइट फ्रॉम माझा फोन चांगला नाहीये, टू माझं घर चांगलं नाहीये, टू माझं भिंत वाईट दिसते, टू माझा मेकअप चांगला नाहीये, टू माझे युटेन्सिल्स चकाचक नाहीयेत. कारण आपण बघतो YouTubeवरती जे फेमस बेकरीवाले असतील किंवा कुकरी शोज असतील, ह्यांनी ओव्हर द पिरियड ते डेव्हलप केलेलं आहे. असं गरजेचं नाही की तुमच्याकडे ब्रँडेड गोष्टी असल्या पाहिजेत. अर्थात तुमचं जर का प्रॉडक्ट चांगलं आहे, म्हणजे जर केकचा आपण विचार करतोय किंवा कुकीजचा विचार करतोय, तर तो कुठल्या ओव्हनमध्ये बेक केलेत हे आपण जनरली बघत नाही. पेक्षा त्याची चव कशी आहे? हे जास्त महत्वाचं आहे. सो माझं म्हणणं आहे, की प्रेझेंट करताना जितकं आपल्याला शक्य आहे तितकं चांगलं करा. पण ते कारण होऊ शकत नाही, की माझा जुना ओव्हन आहे. त्यामुळे मी नाही करू शकत. तिथे तुम्ही असंही म्हणू शकता, की माझा ओव्हन जुना आहे आणि मला नवीन घ्यायचा आहे. पण मी माझ्या बिझनेसमधनंच हा ओव्हन घेणार आहे. तर तुम्ही मला नक्की मदत करा. माझी एकदा कुकी खाऊन बघा आणि तुम्हाला ती कशी वाटते ते मला कळवा, लोकांना सांगा. वगैरे, वगैरे. म्हणजे अशा पद्धतीचं तुम्ही टर्न करू शकता. मोबाईल फोन्स डेफिनेटली सगळ्यांकडे चांगले असतात. कॅमेरा चांगला आहे. बेसिक एक छोटा रिंग लाईट जरी आणलात तरी लाइटिंग सुद्धा सॉर्ट होतं. कुकरी आणि बेकिंगसाठी स्पेशली तुम्हाला काय म्हणतात साउंड म्हणजे ऑडिओ सुद्धा गाणं म्हणून वापरू शकतो तिथे. बेसिक एडिटिंग चालणार आहे. तर अशा पद्धतीने ते कंटेंट फ्लो करणं आणि रेग्युलरली पोस्ट करणं, ते जास्त महत्वाचं आहे. तर पुढे जाऊया पेड मार्केटिंग फॉर बेकरीज. पेड सर्च ॲड्स गरज नाहीये. Google ॲड्स तुम्हाला गरज नाहीये. पेड सोशल मीडिया ॲड्स येस तुम्ही करू शकता. आठवड्याला ₹500 खूप महाग नाहीये. किंवा तुम्ही महिन्याचं 4,000 5,000 बजेट केलं तर एकदाच तुम्ही एक ॲड रन करू शकता. ह्या सगळ्या सोप्या गोष्टी आहेत. प्लस कालांतराने तुम्हाला थोडंसं ऑडियन्स चेंज आणि असं करून
तुम्हालाही त्याचा अंदाज येईल, की ओव्हरऑल ॲड कशी परफॉर्म होते. इन्फ्लुएन्सर मार्केटिंग येस डेफिनिटली इन्फ्लुएन्सर मार्केटिंग तुम्ही करू शकता. रीच आउट टू इन्फ्लुएन्सर्स. मी अनेक एपिसोडमध्ये याविषयी बोललेलो आहे. पण गरजेचं नाहीये, की 30,000 50,000 फॉलोअर्स पाहिजेत. आपले 200 फॉलोअर असतील, तर 5,000 वाला सुद्धा आपल्यासाठी इन्फ्लुएन्सरच आहे. तर अशा लोकांना तुम्ही डेफिनिटली थोडंसं फ्री बेकरी आयटम्स देऊन डिस्काउंटेड प्राईसमध्ये व्हॉटएव्हर बेस्ड ऑन युअर कम्फर्ट. तर तुम्ही इन्फ्लुएन्सर मार्केटिंग पण करू शकता. व्हिडिओ ॲड्स आणि डिस्प्ले ॲड्स महाग पडतात. सो ते नाहीये. मेटिक्युलसली मेंटेन युअर Google माय बिझनेस प्रोफाइल. येस, ही चांगली टिप आहे. याच्यावरनं आपण Googleवरती जर का तुमचं लिस्टिंग असेल आणि त्याच्यावर फोटोज, कीवर्ड्स, रिव्ह्यूज आणि पत्ता आणि फोन नंबर हे जर का तुम्ही व्यवस्थित केलंत, तर त्याच्यामधनं सर्च ट्रॅफिक तुम्हाला मिळू शकतं. म्हणजे पटकन तुमचं केक्स नियर मी, बेकरी नियर मी, होममेड बेकरी नियर मी असे जर का कोणी सर्च केले, तर तुमच्या लोकॅलिटीमधनं तुम्हाला ऑर्डर्स मिळायला मदत डेफिनिटली होऊ शकते. प्रमोट यूजर जनरेटेड कंटेंट. येस, इट इज व्हेरी इम्पोर्टंट टू प्रमोट दॅट. लोकांना टॅग करा, लोकांना कोलॅबोरेशन रिक्वेस्ट पाठवा. सी होतं काय, ब्रँड्सकडे ना अजूनही ऑर रादर दॅट विल ऑल्वेज बी द केस, की ब्रँड्सकडे लोकं ब्रँड म्हणून जेव्हा बघायला लागतात ना, तेव्हा त्यांना भारी वाटतं, की एखाद्या Instagram हँडलनी माझं कंटेंट शेअर केलं. तर तो खूप सुंदर एक अनुभव आपल्या ऑडियन्सला मिळतो. नो मॅटर व्हॉट किती त्यांचा ऑडियन्स साइज आहे वगैरे हा खूप नंतरचा भाग झाला. पण एखाद्या ब्रँडनी जेव्हा पोस्ट शेअर केली, असा जो आनंद मिळतो ना, तो अजूनही आहे इंटॅक्ट. सो तुमचं कस्टमर्स असतील, यांनी जर रिव्ह्यूज पाठवले, फोटोज पाठवले, व्हिडिओज पाठवले, तर त्यांची एक बेसिक परवानगी घ्या, की मी हे टाकू का Instagramवरती तुम्हाला टॅग करतो. अ, किंवा तुम्हाला कोलॅबोरेशन रिक्वेस्ट पाठवतो. तर मला वाटतं 90-95% वेळा लोकं हो म्हणतात. पण आपण एक परमिशन घेतलेली बरी. म्हणून मग ते कंटेंट सुद्धा टाकणं इज ऑर विल बी व्हेरी, व्हेरी हेल्पफुल. टर्न एक्झिस्टिंग कस्टमर्स इन्फ्लुएन्सर हा थोडासा मोठा विषय आहे. बट येस यू कॅन. ज्याच्यामध्ये वर्ड ऑफ माउथला आपण पुश करू शकतो. अपसेलिंग, अपसेलिंग अगेन ऑफर लॉयल्टी प्रोग्राम जो आपण मगाशी बघितला. अपसेलिंगचा फक्त एवढाच आहे, की फार पुश करण्यात बऱ्याचदा पॉइंट नसतो. पण तुम्ही जर का मनापासून सजेशन्स दिले ना, तर ते लोकांना आवडतं आणि तुम्ही सेल वाढवायसाठी अपसेल करताय असं न होता, माझ्या गरजेला जे फिट होतंय ते तुम्ही विकताय असं होतं आणि त्यांनी अपसेलिंगचा तुमचा ओव्हरऑल बिझनेस वाढू शकतो. तुमचा रिपीट बिझनेस वाढू शकतो जर का तुम्ही उत्तम पद्धतीने रेकमेंड केलं तर. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुमच्याकडे समजा 1 किलोचा आणि अर्धा किलोचा असा केक असेल. तर तुम्ही ऑब्व्हियसली कोणी पण म्हणेल, की "अरे, 1 किलोचा महाग असतो, तर तोच विकायला पाहिजे." किंवा तो बनवायला इकॉनॉमिकल पडतो. अग्रीड. पण जर का एखादी फॅमिली असेल, ते म्हणले, की "नाही, आम्ही आमचे घरचेच लोकं आहेत. 4च लोकं आहेत. त्यातले 2 लोकांना डायबिटीज आहे आणि त्यांना नाही खायचा केक." तर आयदर तुम्ही तो शुगर फ्रीचा ऑप्शन जर तुमच्याकडे असेल, तर तो देऊ शकता किंवा तुम्ही म्हणू शकता, की हा 1 किलोचा तुम्हाला मोठा होईल. मग इन केस तुम्हाला कुणाला द्यायचा असेल, वाटायचा असेल शेजारी वगैरे नंतर अ, खायचा असेल तर ठीक आहे. पण जर का तुम्ही तेवढाच छोटं सेलिब्रेशन करणार असाल, तर आय वुल्ड रिकमेंड की तुम्ही अर्धा किलोचाच घ्या. ह्याच्यातनं शॉर्ट टर्म बघायला गेलं तर असं वाटू शकतं, की ह्याच्यात आपलं नुकसान आहे. पण बेसिकली काय होतं, की त्या फॅमिलीला हे लक्षात येतं, की अरे हे जे काही केकचं स्टार्टअप आहे, व्हेंचर आहे. तर ते खूप चांगला सल्ला देतात. म्हणजे पैसे काढत नाहीयेत माझ्याकडनं. आणि हा ट्रस्ट आणि हे डेव्हलप होणं अत्यंत महत्वाचं असतं. तोच कस्टमर तुम्हाला कमीत कमी 4 ते 5 किंवा इव्हन जास्त रिकमेंडेशन देईल. ऑफिसमध्ये तुम्हाला ऑर्डर देईल. आणि लाँग टर्म म्हणजे तो एक त्याचा फील गुड फॅक्टर ज्याला आपण म्हणतो किंवा गुडविल ज्याला आपण म्हणतो ब्रँडचं. तर ते क्रिएट व्हायला नक्कीच मदत होते. ओके, इथे त्यांनी संपवलंय आर्टिकल आणि बेकरी रिसोर्सेस वगैरे दिलेले आहेत. बेकरी ब्रँडिंग वगैरे. सो ठीक आहे. ओके. सो हे उदाहरण जरी मी बेकरीचं दिलं असतं, वेगवेगळ्या स्टार्टअप्समध्ये
तुम्हाला हे सगळंच ॲप्लिकेबल आहे. प्रिन्सिपल्स तर सेम राहतात म्हणजे वर्ड ऑफ माउथ आणि ह्या सगळ्या गोष्टी. पण त्या त्या पद्धतीने तुम्हाला हे कंटेंट रीड करणं, त्याच्यामधलं काय आपल्याला उपयोगी आहे हे बाजूला काढून त्याच्यावरती नोट्स करून ठेवणं किंवा जसं मी आत्ता काही काही आयडियाजवरती एक्सपॅन्ड केलं, तसं तुम्ही थोडासा विचार करून किंवा कोणाशी डिस्कस करून तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. खूप Googleवरती विश्वास ठेवण्यातही पॉइंट असतोच असं नाही. पण डोमेन स्पेसिफिक जर का पोर्टल्स असतील, डोमेन स्पेसिफिक जर का कंटेंट पोर्टल्स, पॉडकास्ट, YouTube चॅनल्स, ई-बुक्स चांगले असतील किंवा रेकमेंडेड कंटेंट पोर्टल्स असतील, तर डेफिनेटली तुम्ही ते फॉलो करू शकता. म्हणणं एवढंच आहे, की रँडम तुम्ही सर्च केलात तर अशीच उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत, की ज्याचा डायरेक्टली तुम्हाला फायदा होणार नाहीये. तर कट द नॉईज ह्या सेगमेंटमध्ये आपण अशाच काही क्वेशन्सवरती डिस्कशन, ज्याला डिस्कशन नाही म्हणता येणार कारण मी एकटाच बोलतोय. पण बेसिकली याच्यावरती थोडंसं विचारमंथन आपण करूया आणि स्टार्टअप ग्रो कसा करायचा यासाठी मंगळवार मार्केटिंग ऐकूया. मी एक बेसिक शेमलेस प्लग टाकतो आणि आजचा एपिसोड आपण संपवूया. भेटूया पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत राम राम.